नमस्कार मंडळी. हा माझ्याकडे एक ब्लाऊज होता कस्टमरचा. त्या कस्टमरची खूप मोठी ऑर्डर होती आणि त्यातीलच हा एक ब्लाऊज स्टिच करायचा राहिला होता. ज्याचं फॅब्रिक खरं तर एवढं सॉफ्ट आहे आणि एवढं सिल्की आहे, की मला ह्या मशीनवरती ब्लाऊज शिवता येईल की नाही याची खरंच दाट शक्यता होती. आणि मी हा ब्लाऊज पीस कस्टमरला रिटर्न दिला. म्हटलं मी साडी पिको फॉल करून देईन, पण ब्लाऊज काही मला जमणार नाही कारण फिनिशिंग येणार नाहीये. कस्टमर बोलले की नको तूच शिव, कारण एका ब्लाऊजसाठी मी कुठं बाहेर दुसरीकडे नाही जाऊ शकत. कसा होईन तसा शिव, डेली यूजचीच साडी आहे. मी अशा ह्या ब्लाऊज शिवताना खूप साऱ्या अशा ट्रिक्स वापरलेल्या आहेत. तर तुम्ही इथं बघू शकता मी टक्स देण्यासाठी अगोदर एक अस्तर आणि मेन फॅब्रिकला एक सिंपल टिप मारून घेतली आणि त्यानंतर मग बॅक साईडचे टक्स दिले. मी फ्रंटला सुद्धा असेच टक्स दिलेले आहेत. हा ब्लाऊज 4 टक्स मधलाच आहे, त्यामुळे जिथे जिथे टक्स आहेत तिथे मी अगोदर अस्तर आणि फॅब्रिक हे अटॅच केलेलं आहे आणि त्यानंतर मग टक्स हा दिलेला आहे. त्यामुळे कसं फिनिशिंग छान आली. आणि तुम्ही बघू शकता की मी स्लीव्ह सुद्धा लगेच अटॅच करून घेतली आणि हा खरंच ब्लाऊज खूप छान झाला स्टिच केल्याच्या नंतर. हे बघू शकता तुम्ही सगळे पार्ट्स हे इक्वल आलेले आहेत. म्हणजे जे आपण दंडघेर म्हणतो आर्म, तिथं सुद्धा आर्म होलमध्ये आणि कमरेमध्ये सगळे पॉईंट मॅच झालेले आहेत. आणि मी पटकन हा ब्लाऊज स्टिच करून घेतला. सगळे पार्ट मी अगोदर त्याचे रेडी केले, कारण कापड खूप सिल्की आहे आणि मशीनला खरंच प्लाय नसल्यामुळे ना फिनिशिंग येईल की नाही याची खरंच शक्यता होती, की फिनिशिंग येणार नाही म्हणून. कारण ह्याला सपोर्ट पाहिजे अशा कापडांना, आणि अशा जर फॅब्रिकला सपोर्ट नसेल ना तर फिनिशिंग येत नाही. चुन्या चुन्या पडल्यासारखं होतात आणि असं म्हणजे खूप लूज लूज अस्तर एकीकडे आणि ब्लाऊज पीस एकीकडे असं काहीसं होतं. पण ह्या ब्लाऊजमध्ये असं काही झालेलं नाही, तुम्ही बघू शकता. आणि मी लगेचच ह्या ब्लाऊजला फिटिंग सुद्धा करून घेतली. जसे ह्याचे पार्ट रेडी झाले आणि फिनिशिंगमध्ये आले तेव्हा मला कुठं इंटरेस्ट आला हा ब्लाऊज शिवण्यामध्ये. आणि कस्टमरने सांगितल्याप्रमाणे खरंच छान झाला. माझ्यापेक्षा खरंच कस्टमरला विश्वास होता की तू छान शिवशील म्हणून, आणि येईल तो फिनिशिंगमध्ये सुद्धा. हा ब्लाऊज मी कस्टमरचा रेडी केलेला आहे आणि कस्टमरची खूप मोठी ऑर्डर होती ब्लाऊज आणि साड्यांची. मी त्याचा सुद्धा एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो सुद्धा मी लवकरच अपलोड करेल. आणि तोही व्हिडिओ तुम्ही पूर्ण नक्की पहा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा छोट्या छोट्या टिप्स नक्की यूज करा अशा फॅब्रिकसाठी. तर चलो बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.